नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासाठी नेहमीच प्रमाणे युजफुल व्हिडिओ घेऊन आलेली आहे। प्रत्येकाच्याच घरात पालींचा धुमाकूळ बघायला मिळतो आणि घरातील भिंतीवर, बाथरूममध्ये किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये या पाली सर्रास पाहायला मिळतात। आणि ही पाल घरातल्या भिंतीवर असते आणि आपल्याला माहिती असतं की ही पाल आपल्याला काहीही इजा करणार नाही। ही अनेक जण या पालीला पाहून मोठ्याने किंचाळतात आणि ही पाल दिसली की अतिशय आपल्याला किळस वाटते। आणि बाजारात पाल मारण्यासाठी अनेक विषारी औषध मिळत असलं तरी ते लहान मुलांसाठी आणि पाळीव जनावरांसाठी देखील हे त्यामुळे आपण सहसा पालीला मारण्याचा विचार करत नाही। तर आज मी तुम्हाला असा जबरदस्त उपाय सांगणार आहे। त्याचा वापर केल्यावर पाली घरात तर येणारच नाहीत तर घराच्या जवळ देखील येणार नाहीत। आणि हा असा जबरदस्त उपाय आहे, तुम्ही एकदा जर याचा वापर केला तर सर्व पाली घरातून पळून जातील। चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। आता सर्वात अगोदर आपल्याला इथे डांबर गोळी लागते। आता याच गोळीला नाफ्थेलिन किंवा मॉथबॉल देखील असे म्हटले जाते। आता ही डांबर गोळी साड्या किंवा लोकरीचे कपडे किंवा घरातील अंथरूण पांघरण्याचे कपडे असतील त्यामध्ये या ठेवल्या जातात। बरेच दिवस न वापरलेल्या कपड्यांना येणारा वास घालवण्यासाठी या कपड्यांमध्ये ठेवल्या जातात। आपल्या सर्वांना तर ही डांबर गोळी माहितीच आहे। डांबर गोळीच्या वासामुळे किडे, पाली पळून जातात। त्या डांबराच्या गोळीमुळे पाली देखील मरून पडतात। तर आता आपल्याला माहितीच आहे की या जास्त काही महाग नाहीत आणि सहज मार्केटमध्ये त्या भेटतात। आता इथे जास्तीत जास्त 3 ते 4 या डांबर गोळ्या घ्यायच्या आहेत। आपल्याला माहितीच आहे की या डांबर गोळीचा वास देखील उग्र असतो। याच्या वासानेच पाली लांब पळून जातात। तर पहा, इथे मी 4 या डांबर गोळ्या घेणार आहे आणि इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे। आता या डांबर गोळ्याची आपल्याला एकदम अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। तर तुम्हाला पाहिजे तर याची पावडर तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील याची बारीक पावडर तयार करून घेऊ शकता। या डांबर गोळ्या या पिशवीवरच मी कुटून याची बारीक पावडर तयार करून घेणार आहे। आता या गोळ्या तशा आपल्यासाठी देखील हानिकारकच आहे, त्यामुळे काय करायचं आहे, लहान मुलांना देखील या गोळ्यापासून जरा लांबच ठेवायचं आहे। या गोळ्या हवेचं प्रदूषण देखील थांबवतात आणि याच्या गंधाने देखील आपल्याला काही त्रास होत नाही। पण लहान मुलांच्या जर या संपर्कामध्ये आल्या तर त्या हानिकारक असतात। तर पहा, अशा प्रकारे या गोळ्यांची मी बारीक अशी पावडर तयार करून घेणार आहे। आता तुम्ही इथे गोळ्याचं प्रमाण कमी जास्त देखील ठेवू शकता। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात याचा स्प्रे बनवायचा आहे त्याच्या अंदाजानुसार इथे गोळ्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। आणि नंतर ही पावडर एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायची आहे। आता जे आपण काही साहित्य वापरणार आहोत ते एकदम परिणामकारक आहे आणि तुम्हाला हा उपाय करण्यासाठी जास्त काही खर्च येणार नाही आणि कमी खर्चामध्ये एकदम जबरदस्त हा उपाय आहे। तुम्ही एकदा नक्की करून पहा। आता ही पावडर मी एका पेपरच्या तुकड्यावर काढून घेतलेली आहे आणि एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। आणि नंतर ही पावडर एखाद्या स्प्रेच्या बॉटलमध्ये भरून घ्यायची। आणि आजकाल बाजारात पाली मारण्यासाठी देखील विविध प्रकारचे विषारी कीटकनाशक भेटतात आणि त्याचा वापर करायला आपण थोडासा कंटाळा करतो, कारण की याचे आपल्याला साईड इफेक्ट देखील होऊ शकतात आणि आपल्या घरामध्ये लहान मुलं देखील असतात, त्यामुळे आपण हा उपाय करण्यासाठी टाळतो। तर पहा, अशा प्रकारे या डांबर गोळीचं पावडर तयार करून घेतल्यानंतर ही पावडर या स्प्रेच्या बॉटलमध्ये भरून घ्यायची आहे। आता आपण पालींना पळून लावण्यासाठी आपण अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिलेले आहेत। आता त्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे, पालींना पळून लावण्यासाठी कांदा, लसूण किंवा लवंगाचा देखील वापर केलेला आपण पाहिलेला आहे। पण काय होतं तुम्हाला माहिती का, याचा जर आपण स्प्रे तयार केला तर जेव्हा पाल घरात असेल तेव्हा नेमकाच हा स्प्रे बनवलेला असेल तेव्हाच त्याचा जास्त उपयोग होतो। आणि तुम्ही जर कांदा, लसूण, लवंग याचा जर स्प्रे अगोदर म्हणजे काही काळा अगोदर बनवून ठेवला तर कालांतरानं याच्यातला गंध कमी होतो आणि ते जास्त इफेक्टिव्ह देखील राहत नाही। आणि बनवल्यानंतर म्हणजे या कांदा, लसूण, लवंगाचा जर आपण स्प्रे बनवला तर जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसासाठीच याचा गंध टिकून राहतो आणि नंतर यांचा गंध चालला जातो। त्यामुळे काय होतं, हा उपाय कमी पडत नाही। त्यामुळे काय करायचं आहे, तुम्ही जर एकदाच या डांबर गोळीचा जर स्प्रे बनवून ठेवला तर तो जास्त दिवस देखील टिकतो आणि याचा जास्त देखील परिणाम पालींवर दिसून येतो। तर काय करायचं आहे, आता आपण ही डांबर गोळीची पावडर या बॉटलमध्ये टाकल्यानंतर म्हणजे स्प्रेमध्ये भरल्यानंतर यामध्ये डेटॉलचे 2-3 झाकण यामध्ये टाकून द्यायचे आहेत। या डेटॉलचा देखील उग्र वास असतो, त्याच्या वासाने देखील पाली मरून पडतात आणि पाली घरापासून लांब पळतात। साधारण 2 ते 3 झाकण इथे मी हे डेटॉल यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि नंतर यामध्ये पाणी भरायचं आहे। एकदम जबरदस्त असा हा उपाय आहे आणि हा उपाय बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही खर्च येणार नाही। कमीत कमी खर्चामध्ये एकदम जबरदस्त हा उपाय आहे। आणि नंतर यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। हा स्प्रे लहान मुलांपासून शक्यतो लांबच ठेवा। नंतर या स्प्रेचं झाकण लावून ठेवायचं आहे। तर पहा, अशा पद्धतीनं हा स्प्रे तयार करून घ्यायचा आहे।
आणि हा एकदा का तुम्ही स्प्रे करून ठेवला म्हणजेच बनवून ठेवला तर घरामध्ये कुठेही तुम्हाला जर पाल दिसली तर पटकन तुम्ही हा स्प्रे त्यांच्यावर मारू शकता. स्प्रे संपला की परत एकदा बनवून घ्यायचा आणि नंतर हा स्प्रे जिथे जिथे पालींचा वावर असतो त्या ठिकाणी तुम्ही हा स्प्रे मारून पाली पळू शकता. तर या ठिकाणी नेहमी पालींचा वावर असतो कारण की घराच्या या कोपऱ्यामध्ये चिमण्यांनी घरटं बनवून ठेवलेलं आहे आणि नेहमीच इथे पालींचा वावर असतो. तर इथे हा स्प्रे मी इथे हा स्प्रे नेमका तुम्ही जर पालीवर मारला तर पाल लगेचच याने मरून पडेल आणि जर ज्या ठिकाणी पालींचा वावर असेल त्या ठिकाणी जर हा स्प्रे मारला तर त्या ठिकाणी पाल फिरकणार देखील नाही. पाली नेहमी अडगळीच्या जागी लपतात आणि शक्यतो या सिलिंगवर जास्त प्रमाणात असतात. तर अशा ठिकाणी हा स्प्रे तुम्ही मारून पहा, त्या ठिकाणी पाल कधीही फिरकणार नाही. 100% जबरदस्त असा हा उपाय आहे. तुम्ही एकदा नक्कीच करून पहा आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला आशा आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा.